आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार बबनराव लोणीकर आहेत. काय सांगाल, तुम्ही तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. धुळे सोलापूर या रस्त्याच्या भूसंपादन जी जमीन आहे त्या संदर्भात मोठा घोटाळा झाला असा आरोप तुम्ही केला. काय एकूणच प्रकरण मुळापर्यंत जाऊन याची SIT चौकशी नेमवली पाहिजे अशी माझी मागणी होती. त्याप्रमाणे आता SIT चौकशी नेमून या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला जाईल. पण हे सगळं प्रकरण जे आहे, जे बनावट कागदपत्र तयार करून हे सगळं भ्रष्टाचार केला, यामध्ये कुठले अधिकारी गुंतलेले आहेत आणि त्या संदर्भात काय कारवाईची तुम्ही मागणी केली? बीड जिल्ह्याचे काही अधिकारी आहेत, काही दलाल आहेत, यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांचे खोटे शिक्के तयार केले, खोट्या सह्या केल्या, बनावट कागदपत्र तयार केले, 70 कोटी रुपये बोगस लाभार्थी दाखवून उचलले आणि पुन्हा या लोकांना 310 कोटी रुपये उचलण्याचा डाव होता. त्याची तक्रार झाली आणि मी याच्या चौकशीची वारंवार मागणी केली. त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला. आरोपींना अटक केली पाहिजे, त्यांना जेलमध्ये डांबलं पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मुळात जमिनी गेल्या त्यांचा मोबदला या लोकांनी हडप करण्याचा केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. ह्या सगळ्या जमिनी भूसंपादन केलेले आहेत, त्या शेतकऱ्याला किती मोबदला मिळाला आहे आणि शिवाय या अधिकाऱ्यांनी किती हडप केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या जमिनीचे किती शेतकऱ्यांचे पैसे मिळाले तो आकडा माझ्याकडे नाहीये. मात्र शेतकऱ्यांनी ज्या तक्रारी दिल्या होत्या की हे बनावट बोगस लाभार्थी तयार केलेले आहेत आणि यांच्या नावावर अशा 310 कोटीचा घोटाळा होतोय, अशी तक्रार माझ्याकडे आल्यानंतर मी ह्याची तक्रार केली. माननीय विभागीय आयुक्तांना मी याच्यावर संदर्भात बोललो आणि विभागीय आयुक्तांनी सुद्धा याच्यामध्ये दखल घेतलेली आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीच्या त्या पिरियडमध्ये ह्या सगळ्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. या सगळ्या बाबत तुम्ही सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले, सरकारचं काय उत्तर आहे तुम्हाला? 17 एप्रिल एकाच दिवशी 50 आदेश काढले त्यांनी बोगस लाभार्थ्यांचे पैसे देण्याच्या संदर्भात. 1 मार्च ते 17 एप्रिल या कालावधीमध्ये 48 दिवसामध्ये 154 बनावट आदेश काढलेले आहेत. या लोकांनी जे काही पैसे उचलण्याचा, सरकारची तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे, यांना सगळ्यांना SITच्या माध्यमातून चौकशी करून जेलमध्ये टाकलं पाहिजे. बीडच्या जिल्हा पोलीस प्रमुखांना बोलून या कामाला गती दिली झाली पाहिजे. मी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आहे. धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते भारतीय जनता पार्टीचे आमदार बबनराव लोणीकर. मी गुणवंत नांगड, DRV न्यूज, मुंबई.